हार्ट अटॅकचं निदान झाल्यानंतर तुम्हाला डॉक्टर्स ऑप्शन देत असतात की तुम्हाला पामी करायची आहे, म्हणजेच प्रायमरी अँजिओप्लास्टी करायची आहे की थ्रोम्बोलायसिस करायची आहे. प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजे जेव्हा पेशंट हार्ट अटॅक घेऊन येतो त्याला इमिजिएटली अँजिओग्राफी करणे आणि अँजिओग्राफी मध्ये जर ब्लॉकेज आढळला तर तो ब्लॉकेज काढणे इमिजिएटली विदिन पर्टिक्युलर टाइम फ्रेम, युजली विदिन 90 मिनिट्स, म्हणजे ॲज अर्ली ॲज पॉसिबल. दुसरा ऑप्शन आपल्याला थ्रोम्बोलायसिसचा देण्यात असतो. थ्रोम्बोलायसिस मध्ये विशिष्ट ड्रग्स असतात, उदाहरणार्थ स्ट्रेप्टोकायनेज, युरोकायनेज, टेनेक्टिप्लेज, रेटिप्लेज, अल्टिप्लेज हे औषध आपल्याला सांगतात. या औषधामध्ये 100% गॅरंटी नसते की ब्लॉकेज ओपन होईल की नाही. प्रत्येक औषधाची ओपनिंगची सक्सेस वेगळे वेगळे आहेत आणि या औषधासोबत बरेचसे साईड इफेक्ट पण असोसिएटेड आहे. उदाहरणार्थ सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ब्लिडिंग आणि अलर्जिक रिएक्शन्स. आता जे लेटेस्ट औषध आले त्याच्यासोबत ह्या जे साईड इफेक्ट्स आहेत ते कमी आहे, पण प्रायमरी अँजिओप्लास्टी ही थ्रोम्बोलायसिस पेक्षा कधीही चांगली.